मुळामध्ये 10 आणि 11 सप्टेंबर 2022ला दिल्लीमध्ये राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची एक बैठक पार पडलेली होती आणि त्याच्यामध्ये शरद पवारांची निवड झालेली होती. बर 558 डेलिगेट्सनी या निवडीला अनुमोदन दिलं असा शरद पवारांचा दावा होता. आता अजित पवार गट निवडणूक आयोगामध्ये काय म्हणतोय, तर त्यांचं म्हणणं आहे की ही बैठक, ज्या बैठकीमध्ये शरद पवारांची निवड झाली ती हो 10 सप्टेंबरला झाली, पण त्याच्या आधी 1 सप्टेंबरला जी बैठक झालेली होती पक्षाच्या वर्किंग कमिटीची, त्याच्या बैठकीतले जर आपण मिनिट्स लक्षात घेतले तर तिथंच स्पष्ट झालेलं होतं की 10 आणि 11 सप्टेंबरला काय होणार आहे. म्हणजे ही निवड करायची किंवा ती होणार आहे हे आधीच जाहीर झालेलं होतं आणि त्याच्यानंतर केवळ फार्स म्हणून मग ही सगळी प्रक्रिया पार पडली का, हा पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न आहे की ज्या 558 डेलिगेट्सचा दावा शरद पवार गटाकडनं केला जातोय हो त्या सगळ्या नियुक्त्या ज्या आहेत त्या पूर्णपणे बेकायदेशीर आहेत, कारण या राज्याच्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या ज्या आहेत त्या घटनेप्रमाणे झालेल्या नाहीयेत. हा त्यांचा दुसरा मुद्दा आहे. आणि तिसरा मुद्दा जो आहे तो अत्यंत महत्वाचा आहे. त्यांचं म्हणणं आहे की 10-11 सप्टेंबरला राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून त्या बैठकीमध्ये कथित स्वरूपानं निवड झाली आणि त्याच बैठकीमध्ये राष्ट्रीय अध्यक्ष निवडले गेले, काही जाहीर झाले आणि तिथंच वर्किंग कमिटीची सुद्धा घोषणा झाली. तर अजित पवार गटाचं म्हणणं आहे की राष्ट्रीय अध्यक्ष, प्रदेशाध्यक्ष आणि वर्किंग कमिटी या सगळ्या निवडणुका एकाच दिवशी एकापाठोपाठ अशा जाहीर होऊ शकत नाहीत. ते लोकशाहीला धरून नाहीये आणि त्यामुळं हे 2-3 प्रमुख मुद्दे आहेत की ज्याद्वारे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून शरद पवारांच्या निवडीला अशा पद्धतीनं चॅलेंज केलं गेलेलं आहे. म्हणजे जेव्हा हा सगळा वाद राष्ट्रवादीमध्ये झाला त्याच्यानंतर म्हटलं जात होतं की राष्ट्रीय अध्यक्ष तर शरद पवार आहेत, त्यांनीच स्थापन केलेला पक्ष आहे, मग त्याला कसं काय चॅलेंज केलं जाऊ शकतं. तर हे जे लूपहोल्स आहेत कायद्यातले ते कदाचित अजित पवार गटानं शोधलेले आहेत आणि त्या आधारे हा दावा जो आहे तो केला जातोय. आणि शेवटी कसं असतं कायदेशीर लढाईमध्ये की जोपर्यंत वाद होत नाही तोपर्यंत सगळ्या गोष्टी चालू असतात, पण जेव्हा वाद होतो, एखादा लीगल डिस्प्यूट होतं, त्याच्यानंतर तुम्हाला गोष्टी नियमाप्रमाणे आहेत की नाहीत हे दाखवावं लागतं, सिद्ध करावं लागतं आणि त्याचाच कुठंतरी फायदा अजित पवार गटानं घेत हे मुद्दे जे आहेत ते उपस्थित केलेले आहेत. खरं म्हणजे आधी जयंत पाटलांच्या नियुक्तीवर आक्षेप आणि आता शरद पवारांच्या अध्यक्ष म्हणून निवडीवरच आक्षेप, त्यांच्या निवड प्रक्रियेवरच एक प्रकारे हा आक्षेप घेण्यात आलाय. तसंच पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या देखील घटनेला धरून नाहीयेत असं देखील अजित पवार गटाचं म्हणणं आहे. त्यामुळे शरद पवार गटावर हे आक्षेप नोंदवण्यात आलेले आहेत अजित पवार गटाकडनं. एकतर राष्ट्रीय अध्यक्षपदी पवारांची झालेली निवडच त्याच्यावरच आक्षेप घेण्यात आला. त्याआधीच सुरुवातीला आपण बघितलेलं होतं जयंत पाटील यांच्या नियुक्तीवर देखील आक्षेप घेण्यात आलेला होता. जयंत पाटील प्रदेशाध्यक्ष आहेत आणि शरद पवार पक्षाध्यक्ष आहेत. तर दोन्ही नियुक्त्यांवर आता अजित पवार गटाकडनं आक्षेप घेण्यात येतोय. पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या देखील घटनेला धरून होत नाहीयेत असं देखील अजित पवार गटाकडनं आक्षेप घेण्यात आलाय. त्यामुळे अजित पवार गटाने हा शरद पवारांच्या बद्दलचा आक्षेप घेताना काय आधार नोंदवलाय तर राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून 10 सप्टेंबर 2022च्या कथित कार्यकारिणीत निवड झाली, पण 1 सप्टेंबरच्या बैठकीचे जे मिनिट्स आहेत त्यात हे होणारच होतं असं दिसतं. त्यामुळे ही निवड योग्य नाही असा दावा अजित पवार गटाने केलाय. तर पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या देखील घटनेला धरून नाहीयेत असं देखील शरद पवार गटाबद्दल अजित पवार गटाचा आक्षेप आहे. निवड प्रक्रियेतला निपक्षपातीपणा, निवड प्रक्रियेची एकूणच जी सगळी व्यवस्था आहे त्याच्यावरच आक्षेप घेण्यात आलाय आणि त्यामुळे शरद पवारांच्या पक्षाध्यक्ष पदाच्या निवडीला आणि जयंत पाटलांच्या प्रदेशाध्यक्ष पदाच्या निवडीला देखील आक्षेप घेण्यात आलाय अजित पवार गटाकडे. आता जवळपास 5:50 होत आहेत आणि जसं प्रशांतने मगाशी सांगितलेलं होतं की जवळपास 6 वाजेपर्यंतची वेळ आहे, त्यामुळे शेवटची 10 मिनिटं आहेत. बघायचं आता या 10 मिनिटात नेमकं काय होतं. मात्र साधारण 1.5 तासापेक्षा जास्त कालावधी आता हे युक्तिवाद आपल्याला बघायला मिळत आहेत. निर्णय होईपर्यंत चिन्ह आमच्याकडेच ठेवा असं शरद पवार गटाचं म्हणणं आहे. पवारांच्या पदावर एकीकडे अजित पवार गटाकडनं आक्षेप घेण्यात आल्यानंतर आता शरद पवार गटाचं असं म्हणणं आहे की निर्णय होईपर्यंत हे चिन्ह आमच्याकडेच ठेवा. तर पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या या घटनेला धरून होत नाहीयेत. शरद पवारांच्या देखील नियुक्ती त्याच्यावर देखील आक्षेप घेण्यात आलाय, त्यांच्या निवडीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलंय. त्याआधी जयंत पाटलांच्या नियुक्तीवर देखील आक्षेप घेण्यात आला. त्यामुळे नेमकं आता काय होतं पाहणं महत्त्वाचं आहे. अनेक मुद्दे आहेत ज्याच्यावर अजित पवार गटाने शरद पवार गटावर आक्षेप घेतलेले आहेत. सध्याच्या घडीची अपडेट, राष्ट्रीय पदाधिकारी, राष्ट्रीय अध्यक्ष किंवा त्याच्यावर एकीकडे आक्षेप घेण्यात आला तर दुसरीकडे मंत्री धनंजय मुंडे हे विठ्ठलचरणी विठ्ठलाच्या दर्शनाला गेलेले आपल्याला पाहायला मिळतात. एकीकडे निवडणूक आयोगात ही महत्त्वाची सुनावणी तर अजित पवार गटासोबत असलेले मंत्री धनंजय मुंडे हे
पांडुरंगाच्या आशीर्वादासाठी पोहोचलेले आहेत.